आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नाना पटोलेंकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर। आमच्याकडे या, पाठिंबा देऊ। होळीनिमित्त पटोले यांच्याकडून शिंदे आणि अजितदादांना सोबत येण्याची ऑफर। विरोधकांनी विकासाच्या रंगामध्ये सहभागी व्हावं। भगवा रंग कोणाचा द्वेष करत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चालतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पटोलेंच्या ऑफरवर उत्तर। महायुतीमध्ये ऑफरसाठी नाही तर विकासासाठी काम करवतात। पटोलेंनी विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं, जनतेचा विश्वास मिळवावा। चंद्रशेखर बावनकुळेंचं खोचक प्रत्युत्तर। नाना पटोले म्हणजे शिमग्यातील सोंग। राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची नाना पटोले यांच्यावर टीका। नाना पटोलेंनी शिंदे अजित पवारांना दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर प्रतिक्रिया। जयंत पाटलांची शरद पवारांसोबत कृषी विज्ञान केंद्राला भेट। एआय पद्धतीनं तयार केलेल्या ऊस शेतीची पाहणी। पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील आणि शरद पवार प्रथमच एकत्र। मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बोलायची चोरी झाली आहे। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका। पक्ष सोडण्याच्या चर्चेनंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत केबीकेतील एआय पद्धतीनं तयार केलेल्या ऊस शेतीची केली पाहणी। तर जयंत पाटलांच्या सूचक इशाऱ्यानंतर शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज। राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा। जयंत पाटील परिपक्व नेते, त्यांचा अंदाज सांगणं कठीण। जयंत पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। सदावर्तेंनी महाराष्ट्रासाठी काय केलंय? अमेय खोपकरांचं गुणरत्न सदावर्तेंना प्रत्युत्तर। टोल टोल टंटनाटन असं म्हणत सदावर्तेंनी उडवली होती राज ठाकरेंची खिल्ली। तर कृपाशंकर सिंग यांच्या टीकेवर सुद्धा खोपकरांचा पलटवार।